नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवता येईल असा हिरव्या ताज्या वाटाण्याचा खमंग आणि चवदार असा ठेचा तयार करून दाखवणार आहे. नक्कीच हा असा चवदार हिरव्या वाटाण्याचा ठेचा खाऊन तुमच्या तोंडाला हमखास चव आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी ही मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप हिरवे ताजे वाटाणे घेतले. या हिरव्या ताज्या वाटाण्याचा आपण खमंग आणि चवदार ठेचा तयार करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण जे हिरवे ताजे वाटाणे घेतले ते आपण भाजून घेणार आहोत. फुल फ्लेमवर ह्यांना असं चमच्याने अधूनमधून हलवत भाजून घ्यायचंय. अशा पद्धतीने हे वाटाणे भाजून घेतले की ह्यांची जी कच्ची स्मेल आणि टेस्ट असते ती नाहीशी होते आणि त्यामुळे याचा ठेचा देखील चवीला छान खमंग आणि चवदार बनून तयार होतो. वाटाणे असे फुल फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचे. हे पहा ह्यांना असं ह्यांच्यावर बारीक बारीक काळसर आणि तांबूस टिपके पडेपर्यंत भाजून घ्यायचंय. आता हे जे भाजलेले वाटाणे आहे ह्यांना मी ह्या कढाईमधून काढून घेणार आहे. आता ह्याच कढाईमध्ये मी गरजेनुसार थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि सोबतच अर्धा चमचा जिरं तेलामध्ये घालायचंय. जिरं मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे. जिरं मोहरी तेलामध्ये मस्तपैकी तडतडली की मग एक बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतायला घालायचा आहे. हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता, कारण कांद्यामुळे हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा खाण्यासाठी फारच छान लागतो. आपला कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत आपण ठेच्यासाठी एक छानसं वाटण तयार करणार आहोत. तर सर्वात प्रथम इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण 4 ते 5 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेणार आहे. यासोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, चवीप्रमाणे 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस पाणी न घालताच मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे. हे पहा इथे एकीकडे आपला हा कांदा देखील छान परतून झालाय. कांदा अगदीच डार्क रंगावर परतायचा नाहीये. त्याच्याने सुद्धा ठेच्याच्या चवीमध्ये फार फरक पडतो. हे पहा कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बस तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. कुठलीही भाजी बनवताना अशा काही बारीक-सारीक टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमची भाजी ही चवीला अगदी परफेक्ट अशी चवदार बनून तयार होईल. आता हे जे वाटण आहे, याला मंद आचेवर अगदी फक्त 2 मिनिट परतून घ्यायचंय. याच्याने ह्या वाटणातील सर्व सामग्रीचा कच्चेपणा दूर होईल आणि आपला ठेचा छान खमंग आणि चवदार बनेल. आता हे जे वाटाणे आपण भाजून घेतले होते, ह्यांना मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला घालणार आहे. तुम्ही हे वाटाणे पाटा वरवंट्यावर, चॉपरमध्ये किंवा मग खलबत्त्यात देखील ठेचून घेऊ शकता. मिक्सरला मी हे वाटाणे पल्स मोडवर हलकेसे बारीक करून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने वाटाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. इथे आपलं हे वाटण देखील कांद्यासोबत छान असं खमंग परतून झालंय. आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरला बारीक केलेले वाटाणे घालून घेणार आहे. वाटाण्यांसोबत चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. मिठाचं आणि हिरव्या मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय. मंद आचेवर वाटाणे असे मिनिटभर बाकीच्या सामग्रीसोबत परतून घेतले की अगदी 2 ते 3 चमचे पाणी असं ह्याच्यामध्ये घालायचंय. म्हणजे ह्याच्यातले जे जाड बारीक वाटाण्याचे दाणे आहेत ते छान मऊ शिजतील. बस तर आता कढईवर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट हा ठेचा शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा मंद आचेवर अगदी फक्त 5 मिनिट मी हा ठेचा ह्या ठिकाणी शिजवून घेतलाय. आपण जे वाटण घालून हा ठेचा तयार केलाय त्याच्याने ह्याचा सुगंध ह्या ठिकाणी फारच छान असा खमंग सुटलाय. या पद्धतीचा हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा खाण्यासाठी चवीला फारच खमंग आणि चवदार लागतो. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ठेच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि लगेचच गॅस बंद करून गरमागरम हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा खाण्यासाठी सर्व्ह करायचा आहे. ताज्या हिरव्यागार कोथिंबीरचा फ्लेवर ह्या ठेच्याला फारच छान येतो. तेव्हा कोथिंबीर अजिबात स्किप करायची नाहीये. तयार केलेला हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. हा असा एवढा खमंग आणि चवदार हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा खाऊन तुमच्या तोंडाला हमखास चव येणारच. यात तर काही शंकाच नाहीये. बस व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रत्येक सामग्री आणि मी सांगितलेल्या सर्व बारीक-सारीक टिप्स तुम्ही फॉलो करा. मग बघा तुमचा असा हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा चवीला काय जबरदस्त बनून तयार होईल. तर टिफिनसाठी तसेच जेवणामध्ये खाण्यासाठी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे
हा असा खमंग आणि चवदार हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा. हा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यावर थोडंसं लिंबू पिळून देखील खाऊ शकता किंवा मग असाच देखील हा ठेचा खाण्यासाठी फारच छान लागतो. कसाही खाल्ला तरी हा ठेचा 100% छानच लागेल. तर माझ्या आजच्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा हा खमंग आणि चवदार हिरव्या ताज्या वाटाण्याचा ठेचा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.